नमस्कार, मी राहुल बिशिरोटी आवडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर आज आपण दोन चलातील रेषीय समीकरण इयत्ता 10वी गणित भाग 1 याच्यामधला जो पहिला सराव संच आहे 1.1 अभ्यासणार आहोत. याच्या आधीच्या दोन लेक्चरमध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजेच काय आणि दोन चलातील रेषीय समीकरण एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची हे आपण अभ्यासलेलो आहोत. आज आपण सराव संच 1.1 अभ्यासणार आहोत. सराव संच 1.1 मधला जो पहिला प्रश्न आहे, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा. आपण मागच्या लेक्चरमध्ये या टाइपची उदाहरणं बघितलेली आहेत. बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला कृती करा हा प्रश्न 2 ते 3 मार्काला विचारू शकतात. आता याच्यामध्ये बघा, प्रश्न क्रमांक 1 काय विचारलेला आहे, 5x अधिक 3y बरोबर 9 हे समीकरण पहिलं दिलेलं आहे तुम्हाला आणि त्यानंतर 2x वजा 3y बरोबर 12 हे समीकरण नंबर 2. समीकरण 1 व 2 यांची काय करावी लागणार आहे, बेरीज करावी लागणार आहे. बेरीज काय केलेली आहे सांगा, कारण y या चलाचा सहगुणक 3 आहे आणि समीकरण 2 मध्ये सुद्धा y या चलाचा सहगुणक 3 आहे आणि चिन्ह बघा विरुद्ध आहेत, एकमेकांची चिन्ह कशी आहेत, विरुद्ध आहेत, प्लस आणि मायनस. त्यामुळे या दोन्ही समीकरणांची काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे. बरोबर. मग आता समीकरण 1 व 2 ॲज इट इज लिहून घ्या. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी चौकोन दिलेला आहे, या चौकोनामध्ये आपल्याला रिकाम्या जागा फक्त भरत जायचे. आता या ठिकाणी +3y - 3y काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजेच रिमेनिंग टर्म कोणत्या, शिल्लक राहिलेल्या टर्म्स कोणत्या आहेत, 5 आणि 2, 5 अधिक 2 किती, 7. हा x दिलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे या ठिकाणी चौकोनामध्ये तुम्हाला फक्त 7 लिहायचं आहे. त्यानंतर 9 अधिक 12, 12 अधिक 9 किती होणार, 21 होणार. आता 7 आणि x याच्यामध्ये कोणतं चिन्ह असणार आहे सांगा, गुणाकाराचं चिन्ह आहे. मग आपल्याला x ची किंमत काढण्यासाठी हा 21 ॲज इट इज घ्यावा लागणार आणि 7 गुणाकाराचा काय होणार, भागाकाराला येणार. मग 7 ने 21 ला भाग द्या, उत्तर किती येणार, 7 × 21. आता x बरोबर ही 3 किंमत झाली. या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे, जर समजा तुम्हाला x ची किंमत माहित नसेल तर पुढे बघा, त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे x बरोबर 3. ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवायची, आपल्याला समीकरण 1 मध्ये ठेवायची. समीकरण 1 कोणतं आहे बघा, 5x अधिक 3y बरोबर 9 हे समीकरण 1 आहे. बरोबर. 5 ज्या ठिकाणी x असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला किती पुट करायचं आहे, 3 पुट करायचं आहे. मग या ठिकाणी मी काय पुट ठेवणार, 3 ठेवणार. 5 × 3 अधिक 3y बरोबर 9. आता या ठिकाणी बघा 3y, 5 × 3 याच्या खालची स्टेप काय असणार आहे सांगा, 5 × 3 = 15 अधिक 3y बरोबर 9 असणार आहे. बरोबर. आता यांनी बघा 3y डाव्या बाजूला ॲज इट इज आहे तसा ठेवलेला आहे, उजव्या बाजूचा 9. आता हा अधिक 15 उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार, वजा 15 होणार. म्हणजे या चौकोनामध्ये किंमत काय असणार आहे, 15 असणार आहे. आता 9 वजा 15, 15 तून 9 वजा करा, काय येणार सांगा आन्सर. उत्तर असणार आहे आपलं 9 वजा 15 म्हणजे वजा 6 असणार आहे. बरोबर. 3y बरोबर वजा 6. आता याच्या पुढे काय करायचं आहे, आपल्याला y ची किंमत काढायची. मग वजा 6 ऑलरेडी आपण उत्तर काढलेलं आहे. 3 ने वजा 6 ला भाग द्या, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 म्हणजे उत्तर आपलं काय असणार आहे, वजा 2, ऋण 2 असणार आहे. बरोबर. या चौकोनामध्ये काय असणार आहे, वजा 6 असणार आहे. मग उकल काय मिळाली, x बरोबर 3 आणि y बरोबर ऋण 2 किंवा वजा 2. ही काय झाली, या समीकरणाची उकल झाली. बरोबर. आता ही काढलेली उत्तरं बरोबर आहेत किंवा नाही याचा पडताळा घेऊन बघूया. कोणत्याही एका समीकरणामध्ये या उकली पुट करून बघा. 5x अधिक 3y बरोबर 9 येतोय का बघा. 5x म्हणजे 5 × 3 अधिक 3, y ची किंमत किती आहे, ऋण 2. उत्तर किती आलं पाहिजे आपलं, 9 आलं पाहिजे. 5 × 3 = 15 अधिक वजा काय होणार, वजा 3 × 2 = 6, 15 तून 6 गेले 9. म्हणजेच आपण ज्या उकली काढलेल्या आहेत त्या काय बरोबर आहेत. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 3 मार्काला विचारू शकतात. तर यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. खालील एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या आपण मागच्या लेक्चरमध्ये 3 पद्धती बघितलेल्या आहेत. बरोबर. आता या ठिकाणी बघा, समीकरण 2 समीकरण दिलेले आहेत. दोन्ही समीकरण कोणत्या स्वरूपात आहेत सांगा, दोन्ही समीकरण ax अधिक by बरोबर c या स्वरूपात दिलेले आहेत तुम्हाला. मग ax अधिक by बरोबर c या स्वरूपात असेल तर तुम्हाला त्या स्वरूपात करून घेण्याची गरज नाही. मग डायरेक्ट आपण काय लिहायचं, पहिल्यांदा 3a अधिक 5b बरोबर 26 हे समीकरण नंबर 1 झाला. दुसरं समीकरण कोणतं आहे, a अधिक 5b बरोबर 22. त्यानंतरची स्टेप काय सांगितली होती मी, दोन्ही समीकरणामध्ये चलाचे सहगुणक समान आहेत का बघा, समान नसतील तर समान करून घ्या. या ठिकाणी b या चलाचे सहगुणक आहेत, समान आहेत पण चिन्ह सुद्धा समान आहेत. मग अशा वेळी काय करावं लागणार, आपल्याला वजाबाकी करावी लागणार.
ज्यावेळी चिन्ह विरुद्ध असतात आणि सहगुणक समान असतात त्यावेळी आपण काय करतो, दोन्ही समीकरणांची बेरीज करतो. या ठिकाणी उलट आहे, काय चिन्ह समान आहेत, चिन्ह सुद्धा समान आहेत आणि सहगुणक सुद्धा समान आहेत, त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे, मोठ्या समीकरणामधून लहान समीकरण वजा करायला पाहिजे. मग मोठं समीकरण कोणतं, समीकरण 1 हे मोठं समीकरण आहे. मग समीकरण 1 मधून काय वजा करूया आपण, समीकरण 2 वजा करू. इथपर्यंत समजते सर्वांना. याच्या पुढची स्टेप काय असणार आहे, वजाबाकी करायची आहे, त्यामुळे आहे तसं पहिल्यांदा काय करून घ्या, समीकरण लिहून घ्या. a अधिक 5b बरोबर 22. तर वजाबाकी करायची आहे त्यामुळे अधिकचा वजा होणार, अधिकचा वजा, या अधिकचा सुद्धा वजा, अधिक 5 वजा 5b कॅन्सल. 3 मधून 3a मधून या ठिकाणी बघा याचा सहगुणक दिलेला नाही आहे म्हणजे किती असणार आहे, 1 असणार आहे. 1 कन्सिडर करा. 3 - 1 म्हणजे काय असणार आहे, 2a बरोबर 26 मधून 22 गेले, 4 राहिले बरोबर. मग a ची किंमत काढा, 4 गुणाकाराचा काय होणार, भागाकार. a ची किंमत किती आली, 2 दोन्ही 4. आता a बरोबर 2 ही किंमत कशामध्ये ठेवायची आपल्याला, a बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. मी 2 मध्ये ठेवतो. a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. तर समीकरण 2 कोणतं आहे बघा, a अधिक 5b बरोबर 22 दिलाय, समीकरण 2. ज्या ठिकाणी तुम्हाला a दिसतो त्या ठिकाणी किती ठेवायची आहे किंमत, आपल्याला 2 पुट करायची आहे. मग 2 अधिक 5b बरोबर 22. 5b बरोबर काय होणार सांगा, 22. अधिक 2 चा उजव्या बाजूला गेल्यानंतर वजा 2 होणार. 5b बरोबर 22 वजा 2 किती, 20. मग b बरोबर 20. 5 आणि b मध्ये गुणाकार आहे, गुणाकाराचा काय होणार, उजव्या बाजूला आल्यानंतर भागाकार, म्हणजे b ची किंमत किती झाली, 5 चौक 20 म्हणजे b ची किंमत 4 मिळाली. म्हणजेच आपली उकल काय मिळाली सांगा, a आणि b या उकल काय असणार आहे, a ची किंमत 2 आणि b ची किंमत काय असणार आहे, 4 असणार आहे. पडताळा घेऊन पहा. a व b ची किंमत कोणत्या एका समीकरणामध्ये ठेवा, पहिल्या समीकरणामध्ये आपण ठेवून बघूया. 3a अधिक 5b बरोबर उत्तर किती आलं पाहिजे, 26. 3a ची किंमत 2 अधिक 5b ची किंमत किती आहे, 4 बरोबर 26 येते का बघा. 3 दोन्ही 6 अधिक 5 20. 6 अधिक 20 किती, 26. म्हणजेच LHS डावी बाजू आणि उजवी बाजू काय मिळाली, समान मिळाली. म्हणजेच आपण ज्या किमती काढलेल्या आहेत, उकली काढलेल्या आहेत, त्या काय असणार आहेत, बरोबर असणार आहेत. यानंतर पुढचं उदाहरण, उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2 बघा. पहिल्यांदा दिलेली समीकरण आहेत तशी लिहून घ्या. x अधिक 7y बरोबर 10, समीकरण नंबर 1. त्यानंतर दुसरं उदाहरण, दुसरं समीकरण 3x वजा 2y बरोबर 7, समीकरण नंबर 2. आता या समीकरणामध्ये बघा सहगुणक कशाचे समान आहेत, कोणत्या समीकरणाचे किंवा चलाचे सहगुणक समान आहेत, चिन्ह विरुद्ध आहेत पण सहगुणक समान आहेत. मग आता काय करूया आपण, समीकरण 1 ला किती न गुणूया, 3 न गुणूया, किंवा समीकरण 1 ला 2 न गुणला तरी चालेल आणि समीकरण 2 ला 7 न गुणून घेतला तरी चालेल. मग जर समजा तुम्ही समीकरण 1 ला 3 न गुणला तर 3x 3x काय होणार, सहगुणक समान होणार. पण तुम्हाला काय करावे लागणार, त्याच्यामध्ये वजाबाकी करावी लागणार. आणि जर समजा तुम्ही y चे सहगुणक समान करून घेताय तर दोन्ही समीकरणांची बेरीज करावी लागणार. कोणत्याही पद्धतीने सोडवला तरी आपल्याला जी काही उकली मिळणार आहे, उत्तर मिळणार आहे ते सेम मिळणार आहे. आपण काय करूया, समीकरण 1 ला 3 न गुणूया. समीकरण 1 ला कितीने गुणू, 3 ने गुणू. समीकरण 1 ला 3 न गुणा काय मिळणार, 3x अधिक 7 त्रिक 21y बरोबर 10 त्रिक 30. नवीन तयार होणार समीकरण. पुढचा नंबर द्या, समीकरण नंबर 3. आता समीकरण 3 आणि 2 मध्ये बघा 3x 3x समान सहगुणक झाले पण त्यांची चिन्ह सुद्धा काय धन आहेत. मग अशा वेळी काय करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल. मग मोठं समीकरण कोणतं आहे, 30 बरोबर चिन्हाची उजवी बाजू 30 आहे, 30 ही मोठी संख्या आहे. मग समीकरण 3 मधून काय वजा करणार आहे तुम्ही, समीकरण 2 वजा करा. समीकरण 3 आहे तसं लिहा. 3x अधिक 21y बरोबर 30, समीकरण 3. त्यानंतर समीकरण 2 3x वजा 2y बरोबर 7 असणार आहे, समीकरण नंबर 2. आता यांची वजाबाकी करायची आहे कारण आपल्याला 3x 3x कॅन्सल करायचं आहे. अधिकचा वजा, वजाचा अधिक, या ठिकाणी अधिकचा वजा, अधिक 3x वजा 3x गेट कॅन्सल. 21y अधिक 2y, 21 आणि 2 किती झाले, 23y आणि 30 मधून 7 गेले, 23 राहिले. मग y ची किंमत आपल्याला काढायची आहे. y बरोबर गुणाकाराचा काय होणार, उजव्या बाजूला आल्यानंतर भागाकार होणार, म्हणजे y ची किंमत किती असणार आहे, 1. 23 एके 23.
मग आता y बरोबर 1 ही किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवा. कशामध्ये ठेवूया? किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 कोणतं आहे सांगा? x अधिक 7y बरोबर 10 आहे. बरोबर. x अधिक 7 ची किंमत y ची किंमत किती मिळाली आपल्याला? 1 मिळाली. 1 पुट करा बरोबर 10. x अधिक 7 गुणिले 1 किती? 7 बरोबर 10. मग x ची किंमत काय असणार आहे सांगा? 10 अधिक 7 चा काय होणार? वजा 7 होणार. म्हणजे x बरोबर 10 मधून 7 गेले 3 राहिले. म्हणजे आपल्याला उकल काय मिळाली सांगा? x आणि y बरोबर 3 व 1 ह्या काय झाल्या? उकली झाल्या. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला? पडताळा घ्यायचा आहे. आपण जी उत्तरे काढलेली आहेत ती बरोबर आहेत की चुकीची आहेत? बरोबर. पडताळा घेऊन पहा. कोणत्या एका समीकरणामध्ये x व y च्या किमती ठेवा. x ची किंमत किती आहे? 3. पहिल्या समीकरणामध्ये मी किंमत पुट करतो. 3 अधिक 7 गुणिले 1 किती? बरोबर 10. आन्सर येते का बघा? 3 अधिक 7 बरोबर 10. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू काय मिळाली आपल्याला? समान मिळाली. म्हणजेच आपण ज्या उकली काढलेल्या आहेत त्या काय बरोबर आहेत. अत्यंत सोपी पद्धत आहे. काही करायची गरज नाही याच्यामध्ये. सहगुणक समान करून घ्यायचे आणि चिन्ह विरुद्ध करून घ्यायचे. म्हणजेच काय होणार? टर्म दोन्ही कॅन्सल होतात. समजा y च्या टर्म कॅन्सल झाल्या तर पहिल्यांदा x ची किंमत काढायची आणि x च्या जर टर्म कॅन्सल झाल्या तर पहिल्यांदा y ची किंमत काढायची आणि जी किंमत मिळालेली असते ती कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवून आपण दुसरी उकल काढू शकतो. तर याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. 2x वजा 3y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13. आता या समीकरणामध्ये बघा 2x काय आहे? सहगुणक समान आहेत. चिन्ह सुद्धा समान आहेत. मग इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे? 2x वजा 3y बरोबर 9 हा समीकरण 1 झाला आणि 2x अधिक y बरोबर 13 हे समीकरण नंबर 2 झालं. मग याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या समीकरणामधून लहान समीकरण वजा करावं लागणार आहे. मग समीकरण 2 मधून समीकरण किती? 1 वजा करू. समीकरण 2 कोणतं आहे बघा? 2x अधिक y बरोबर 13 समीकरण नंबर 2 आणि समीकरण 1 2x वजा 3y बरोबर 9 समीकरण 1. वजाबाकी करा. वजाचा अधिक झाला या ठिकाणी अधिकचा वजा होणार. अधिक 2x वजा 2x कॅन्सल झाला. त्यानंतर बघा y अधिक 3y किती होणार आहे? y अधिक 3y 4y होणार. बरोबर. बरोबर 13 मधून 9 गेले या ठिकाणी वजा आहे ना. 13 मधून 9 गेले किती राहणार? 4 राहणार. मग y बरोबर 4/4 मिळाली किंमत. मग y बरोबर 1 ही किंमत आली. इथपर्यंत समजले सर्वांना? y ची किंमत किती असणार आहे? 1 असणार आहे. बरोबर. आता y बरोबर 1 ही किंमत कोणत्या एका समीकरणामध्ये ठेवा. y बरोबर 1 ही किंमत समीकरण मी 2 मध्ये ठेवतो. समीकरण 2 मध्ये ठेवतो. समीकरण 2 मध्ये ठेवू म्हणा. तुम्ही 1 मध्ये ठेवला तरी चालेल, 2 मध्ये ठेवला तरी चालेल. आता समीकरण 2 2x अधिक y बरोबर 13 आहे. बरोबर. तर ज्या ठिकाणी तुम्हाला y दिसतो त्या ठिकाणी किती पुट करायचा आहे? 1 पुट करायचा आहे. 2x अधिक 1 बरोबर 13. 2x बरोबर हा 13 अधिक 1 उजव्या बाजूला घ्या. काय होणार? अधिकचा वजा होणार. 2x बरोबर 13 मधून 1 गेला 12 राहिले. x बरोबर 12 भागिले 2 म्हणजे x ची किंमत किती असणार आहे? 6 असणार आहे. मग आपल्याला उकल काय मिळाली? x ची किंमत 6 आणि y ची किंमत 1 मिळालेली आहे. बरोबर. x बरोबर 6 आणि y बरोबर 1. आता पडताळा घ्या. जे आपण उकली काढले त्या बरोबर आहेत काय चेक करा. क्रॉस चेक करा. पहिल्या समीकरणामध्ये ठेवून पाहूया आपण. ती 2x वजा 3y बरोबर किती आहे? 9. 2x च्या ठिकाणी 6 पुट करा वजा 3y ची किंमत 1. उत्तर 9 येते का बघा. बेसक 12 वजा 3 बरोबर 9. 12 तून 3 गेले 9 बरोबर 9. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू काय मिळाली आपल्याला? समान मिळाली. म्हणजे आपण ज्या उकली काढलेल्या आहेत त्या काय बरोबर आहेत. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 4. चौथा प्रश्न बघा काय दिलेला आहे. 5m वजा 3n बरोबर 19 आणि m वजा 6n बरोबर ऋण 7 दिलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा सहगुणक समान नाहीये. मग काय करून घ्यावं लागेल आपल्याला? कोणत्याही एका चलाचे सहगुणक समान करून घ्यावे लागतील. मग आता कोणत्या चलाचे सहगुणक समान करून घेणार? काय करून घेऊया आपण? समीकरण 2 ला कितीने गुणूया? समीकरण 2 ला 5 ने गुणावं लागेल म्हणजे 5m 5m सेम होईल. गुणा समीकरण 2 ला कितीने गुणू? 5 ने गुणू.
5 गुणिले m 5m वजा आहे तसा 6 गुणिले 5 6 पंचे 30n बरोबर 7 गुणिले 5 5 7 35 आणि हा ऋण चिन्ह बरोबर. म्हणजे समीकरण हे तिसऱ्या क्रमांकाचं समीकरण आपल्याला मिळालं. आता समीकरण 1 व 3 यांची काय करायला पाहिजे वजाबाकी. मग मोठं समीकरण कोणतं आहे समीकरण 1 मधून काय वजा करूया आपण समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू बरोबर. समीकरण 1 कोणतं आहे सांगा 5m वजा 3n बरोबर 19 हे समीकरण 1 आहे. आणि समीकरण 3 5m वजा 30n बरोबर वजा 35 हे समीकरण 3 आहे बरोबर. आता वजाबाकी करायचे चिन्ह बदला अधिकचा वजा होणार या वजाचा अधिक होणार आणि या वजाचा सुद्धा अधिक होणार. अधिक 5m वजा 5m काय झालं गेट कॅन्सल. वजा 3n अधिक 30n म्हणजेच वजा आणि अधिक असेल तर वजाबाकी होणार. 30 मधून 3 गेले 27 राहिले. आता 19 आणि 35 यांची बेरीज करा. 9 आणि 5 14 85 1 आला 54 या ठिकाणी n ॲज इट इज लिहा. n ची किंमत काढायची आपल्याला. मग 54 भागिले काय होणार 27. n ची किंमत 27 1 27 27 दोन्ही 54 म्हणजे n ची किंमत किती मिळाली 2 मिळाली. आता या पुढे n बरोबर 2 ही किंमत कशामध्ये ठेवणार समीकरण किती मध्ये ठेवायची आपल्याला 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. आपण किती मध्ये ठेवूया 2 मध्ये ठेवूया. लहान समीकरण आहे 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 लिहून घ्या. m वजा 6n बरोबर वजा 7. कशाची किंमत मिळाली आपल्याला n ची किंमत मिळाली. ज्या ठिकाणी n दिसतो त्या ठिकाणी किती ठेवायचे आहे तुम्हाला 2 फूट करा बरोबर वजा 7. m वजा 6 दुनी 12 बरोबर वजा 7. m ची किंमत काढायची आहे वजा 7 उजव्या बाजूचा आहे तसा लिहा. वजा 12 चा काय होणार अधिक 12. मग m बरोबर वजा 7 अधिक 12 काय येणार सांगा वजा 7 अधिक 12 उत्तर किती येणार अधिक 5 येणार. म्हणजे m ची किंमत काय मिळाली m ची किंमत 5 मिळाली. m आणि n उकल काय मिळाली सांगा 5 आणि 2. आता याचं तुम्ही कोणत्याही एका समीकरणामध्ये या दोन्ही किमती ठेवून पडताळा घेऊ शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 5 उदाहरण बघा. 5x अधिक 2y बरोबर वजा 3 हे समीकरण 1 दिले तुम्हाला आणि x अधिक 5y बरोबर 4 हे समीकरण नंबर 2. आता याच्यामध्ये सुद्धा समीकरण 2 ला कितीने गुणावं लागेल आपल्याला 5 ने गुणावं लागेल. म्हणजे 5x काय होईल सगुणक समान होईल. मग लिहा इथं समीकरण 2 ला कितीने गुणू 5 ने गुणू बरोबर. गुणा दोन्ही बाजूला समीकरणाच्या दोन्ही बाजूला 5 ने गुणा. 5x अधिक 25y बरोबर 4 पंचे 20 समीकरण नंबर 3. आता समीकरण मोठं समीकरण कोणतं झालं 1 आणि 3 मध्ये 3 क्रमांकाचं समीकरण 3 मधून काय वजा केला पाहिजे समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करा. काय वजा करा समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करा. समीकरण 3 ॲज इट इज लिहून घ्या आहे तसं. समीकरण 3 कोणतं आहे 5x अधिक 25y बरोबर 20 हे समीकरण तिसरं आहे. आणि समीकरण पहिलं कोणतं आहे 5x अधिक 2y बरोबर ऋण 3 समीकरण 1. आता आपल्याला वजाबाकी करायची आहे त्यामुळे चिन्ह बदला. अधिकचा वजा झाला या अधिकचा सुद्धा वजा झाला आणि या वजाचा अधिक बरोबर. एकच मिनिट या वजाचा काय झाला अधिक झाला. अधिक 5x वजा 5x काय झाला कॅन्सल बरोबर. आता अधिक 25 आणि वजा 2 आहे. 25 मधून 2 गेले किती राहणार 23y. आता 20 अधिक 3 किती येणार 23 बरोबर. म्हणजेच आपल्याला y ची किंमत काय मिळणार सांगा 23 भागिले 23 म्हणजेच y बरोबर किती असणार आहे 1 असणार आहे. आता y बरोबर 1 ही किंमत कशामध्ये ठेवायची किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवा. समीकरण 2 मध्ये ठेवूया आपण. समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 बघा x अधिक 5y बरोबर 4 आहे. x अधिक 5y बरोबर 4. x अधिक 5y च्या ठिकाणी 1 पुट करा बरोबर 4. x अधिक 5 गुणिले 1 5 बरोबर 4. x बरोबर 4 अधिक 5 चा काय होणार वजा 5 म्हणजे x ची किंमत काय मिळणार आपल्याला ऋण 1 मिळणार. म्हणजे आपल्या उकली काय मिळाली आपल्याला उकल काय मिळाली x आणि y ची किमती x बरोबर ऋण 1 आणि y बरोबर 1. आता या दोन्ही किमती कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवून तुम्ही काय करू शकता याचा पडताळा घेऊ शकता. यानंतर 6वं उदाहरण बघा. हे उदाहरण थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. याच्यामध्ये काय दिलं होतं आत्ताची जी उदाहरणं होती याच्या आधी जी समीकरण सोडवला तुम्ही
दोन चलातील रेषीय समीकरण, त्याच्यामध्ये छेद दिलेला नव्हता, याच्यामध्ये छेदाला संख्या दिली आहे. छेदामध्ये बघा पहिल्या समीकरणामध्ये 3 आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये 4 आहे. मग अशा पद्धतीची ज्यावेळी उदाहरणं विचारतील त्यावेळी काय करायचं, पहिल्यांदा दिलेली समीकरण ही ax अधिक by बरोबर c या स्वरूपात तयार करून घ्यायची. म्हणजे जो छेद असेल त्या छेदानं अंशाला काय करून घ्यायचं, गुणून घ्यायचं. मग आता पहिल्या समीकरणामध्ये समीकरण एक कोणतं आहे, पहिल्यांदा लिहून घ्या. समीकरण आहे तशी 10/3 हे पहिल्या क्रमांकाचं समीकरण आहे आणि 2x अधिक 1/4y बरोबर 11/4 हे समीकरण नंबर 2 आहे. आता समीकरण 1 ला कितीनं गुणावं लागेल, 3 न गुणावं लागेल आणि समीकरण 2 ला कितीनं गुणावं लागेल, 4 न. म्हणजेच छेद काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आता गुणा समीकरण इथं लिहा वाटल्यास, समीकरण 1 ला 3 ने व समीकरण 2 ला कितीनं गुणावं लागणार, 4 ने गुणू. बरोबर. आता 1 ला 1/3 कितीनं गुणायचं आपल्याला, 3 न गुणायचं, 1/3 x ॲज इट इज, परत 3 गुणिले y म्हणजे 3y, 3 न गुणायचं आहे, दोन्ही बाजूला 3 न गुणायचं आहे म्हणजे 3 गुणिले 10/3. आता 3 काय झाला, कॅन्सल, म्हणजेच रिमेनिंग टर्म x अधिक 3y बरोबर, या ठिकाणी सुद्धा 3 कॅन्सल झाला, म्हणजेच राहणार काय, x अधिक 3y बरोबर 10 हे समीकरण नंबर 3. आता समीकरण 2 ला कितीनं गुणायचं आपल्याला, 4 न गुणायचं आहे. मग समीकरण 2 ला 4 न गुणा, 4 गुणिले 2 म्हणजेच काय होणार, या ठिकाणी डायरेक्ट मी 8 लिहितो, 8x अधिक 4 न गुणायचं आहे, 4 गुणिले 1/4 y आहे तसा लिहा आणि 4 न उजव्या बाजूला गुणा, 11/4. आता 8x अधिक, या ठिकाणी 4 कॅन्सल, 1 गुणिले y म्हणजेच फक्त y येणार बरोबर, 4 कॅन्सल, 11 समीकरण नंबर 4. आता समीकरण 3 आणि 4 बघा आपल्याला कोणती मिळाली, x अधिक 3y बरोबर 10 हे एक समीकरण मिळालं आणि 8x अधिक y बरोबर 11 हे दुसरं समीकरण, नवीन समीकरण मिळाली. आता या ठिकाणी बघा आपल्याला कशाचे सहगुणक समान करून घ्यायचे आहेत, या ठिकाणी या समीकरणामध्ये बघा आणि या तिसऱ्या आणि चौथ्या समीकरणाचा आता आपल्याला विचार करायचा आहे. समीकरण 3 आणि 4 मध्ये कोणत्याही एका चलाचे सहगुणक समान करून घ्या. मग काय करूया आपण, समीकरण 1 ला समीकरण 3 ला 8 ने गुणूया. कितीने गुणूया, 8 ने. इथं लिहा, समीकरण 3 ला कितीने गुणू, 8 ने गुणू. समीकरण 3 ला जर 8 ने गुणलं तर काय मिळणार सांगा, 8 गुणिले x 8x अधिक 8 त्रिक 24y आणि 8 जाय 80 समीकरण नंबर 5. आता समीकरण 4 आणि 5 मध्ये बघा, समीकरण 4 आणि 5 मध्ये x चे सहगुणक काय झाले, समान झाले, 8x मिळाले. मग आता मोठ्या समीकरणामधून लहान समीकरण वजा करा. मोठं समीकरण कोणतं आहे, समीकरण 5 आहे, 8x अधिक 24y बरोबर 80 समीकरण 5. त्यानंतर लहान समीकरण x अधिक 3y बरोबर, एक सेकंड, या ठिकाणी आपल्याला कशातून काय वजा करायचं आहे, या ठिकाणी लिहितो मी, समीकरण 5 मधून समीकरण किती वजा करू, 4 वजा करू. बरोबर. समीकरण 5 पहिल्यांदा लिहून घेतलं, त्यानंतर समीकरण 4 लिहून घ्या, 8x अधिक y बरोबर 11. वजाबाकी करा, वजा वजा वजा, 8x कॅन्सल, 24 मधून 1 गेला, 23y, 80 मधून 11 गेले, किती राहणार, 10 तून 1 गेला, हातचा घ्या इकडं, 9. तर y ची किंमत काढायची आहे, 69 भागिले 23. 23 च्या पाड्यामध्ये 69 आहे काय चेक करा, 23 त्रिक 69 बरोबर, म्हणजे y ची किंमत किती मिळणार आपल्याला, 3 मिळणार. मग y बरोबर 3 ही किंमत कशामध्ये ठेवायची आपल्याला, किंमत समीकरण 1 मध्ये तरी ठेवू नका, 3 आणि 4 मध्ये, 3 4 5 मध्ये ठेवा, समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 कोणतं आहे, x अधिक 3y बरोबर 10 आहे, x अधिक 3y ची किंमत 3 बरोबर 10, x अधिक 3 त्रिक 9 बरोबर 10, म्हणजे x बरोबर काय होणार, 10 अधिक 9 चा काय होणार, वजा 9, म्हणजे x बरोबर काय येणार, 1 येणार. x ची किंमत काय झाली, 1 झाली. मग x आणि y उकल काय मिळाले आपल्याला, 1 आणि 3. आता या उकलीचा तुम्ही पडताळा घेऊ शकता, कोणत्याही एका समीकरणामध्ये पुट करा आणि उजवी बाजू मिळते का बघा. यानंतर पुढचं उदाहरण हे आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं, म्हणजे तिरप्या संख्या ज्या समान असतात त्या कोणत्या पद्धतीने सोडवायचं म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. तिरप्या संख्या जर समान असतील तर पहिल्यांदा
दोन्ही समीकरणांची बेरीज करावी आणि त्यानंतर दोन्ही समीकरणांची वजाबाकी करावी, बरोबर. आता 99x अधिक 101y बरोबर 499 हे समीकरण पहिलं आहे आणि दुसरं समीकरण 101x अधिक 99y बरोबर 501 हे समीकरण दुसरं आहे. आता तिरप्या संख्या या ठिकाणी काय सांगा, तिरप्या संख्या 99 99 क्रॉस व्हॅल्यू सेम आहे, मग त्यावेळी काय करणार आपण, समीकरण एक सेकंड, समीकरण 1 व 2 ची काय करायची आपल्याला, बेरीज करायची आहे. काय करायची, बेरीज करू. समीकरण 1 व 2 आहे तसं लिहा, याच्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीत आपल्याला. पहिल्यांदा बेरीज करायची आणि त्यानंतर आपल्याला वजाबाकी करायची. 99 अधिक 101 म्हणजे 200x अधिक, इथं सुद्धा काय होणार आहे सांगा, थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. 200y बरोबर 499 अधिक 501 काय असणार आहे, 1000, बरोबर. आता याच्यामध्ये सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या बघा. सर्वात लहान संख्या 200 आहे, सर्वात मोठी 1000 आहे, बरोबर. 1000 या संख्येला 200 ने भाग जातोय, मग या पूर्ण समीकरणाला 200 ने भाग द्या. x अधिक y बरोबर 1000 भागिले 200 म्हणजे किती येणार, 5 येणार. समीकरण नंबर 3 कितीने भाग दिला या ठिकाणी, 200 ने भागलाय, बरोबर. मग त्यामुळे 200 ने भागून असेल या. त्यानंतर काय करायचं आपल्याला, समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करायची. याच्यामधलं मोठं समीकरण कोणतं आहे, समीकरण 2 मधून काय वजा करू आपण, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 2 कोणतं आहे बघा, 101x अधिक 99y बरोबर 501 हे समीकरण 2 आहे. दुसऱ्या क्रमांकाचं समीकरण, याच्यामधून पहिल्या क्रमांकाचं समीकरण वजा करा. 99x अधिक 101y बरोबर 499, समीकरण 1 वजा करा. चिन्ह बदलायचे आहेत वजाबाकी असल्यामुळे, वजा वजा आणि वजा. 101 मधून 99 गेले, 2x राहिले, अधिक आणि वजा काय होणार, वजा होणार. मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे ऋण चिन्ह येणार. 99 मधून 101 गेले म्हणजेच ऋण 2y येणार, बरोबर. 501 मधून 499 गेले, राहिले किती, 2 राहणार, बरोबर. आता या ठिकाणी समीकरणामध्ये दोन्ही एकच संख्या, दोन या संख्येला 2 न भाग जातोय, त्यामुळे x वजा y बरोबर 2 न भाग दिल्यानंतर उत्तर किती येणार, 1 येणार. मग नवीन समीकरण काय मिळालं आपल्याला, x वजा y बरोबर 1. कितीने भागला या ठिकाणी लिहा, 2 ने भागून, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेलच. आता यानंतर नवीन समीकरण बघा, समीकरण 3 आणि 4 याच्यामध्ये y या चलाचा सहगुणक सुद्धा 1 आहे आणि समीकरण 4 मध्ये y या चलाचा सहगुणक 1 आहे आणि चिन्ह सुद्धा विरुद्ध आहे. चिन्ह विरुद्ध असतील आणि सहगुणक जर समान असतील तर आपण काय करतो, दोन्ही समीकरणांची बेरीज करतो, बरोबर. x अधिक y, बरोबर. आता इथे लिहावं लागणार आपल्याला, समीकरण 3 व 4 ची काय करू, बेरीज करू. समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. समीकरण 3 आहे तसं लिहा, x अधिक y बरोबर 5 असणार आहे आणि समीकरण 4 x वजा y बरोबर किती, 1. बेरीज करा, अधिक y वजा y गेट कॅन्सल, x अधिक x 2x, 5 अधिक 1 6, मग x ची किंमत 6/2 म्हणजेच x बरोबर किती येणार, 3 येणार. आता x बरोबर 3 ही किंमत कशामध्ये ठेवायची आपल्याला, समीकरण 3 किंवा 4 मध्ये ठेवा. 3 मध्ये ठेवतो मी, समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 कोणतं आहे, x अधिक y बरोबर 5 आहे, बरोबर. x च्या ठिकाणी 3 ठेवा, 3 अधिक y बरोबर किती, 5 म्हणजेच y बरोबर 5 अधिक 3 चा काय होणार, वजा 3 म्हणजे y बरोबर 2. x बरोबर 3, उकल काय मिळाली आपल्याला, x y, उकल काय असणार आहे, x ची किंमत 3 आहे आणि y ची किंमत 2 आहे, बरोबर. मग आता ही जी आपण काढलेली उत्तर आहे याचा पडताळा घ्या. कोणत्या एका समीकरणामध्ये ठेवा, 99 गुणिले x, 99 गुणिले 3 अधिक 101 गुणिले 2 करा, 499 येतोय का पहा. अशा पद्धतीने जर तिरप्या संख्या समान असतील तर पहिल्यांदा काय करून घ्यायची, बेरीज करून घ्यायची आणि त्यानंतर वजाबाकी. म्हणजे आपल्याला बेरीज केल्यानंतर एक समीकरण मिळेल, वजाबाकी केल्यानंतर एक समीकरण मिळेल. त्यानंतर मग त्या परत दोन समीकरणांची बेरीज किंवा वजाबाकी करून आपण x आणि y च्या किमती काढू शकतो. यानंतर सराव संच 1.1 मधला जो शेवटचा प्रश्न आहे 8व्या क्रमांकाचा, 49x वजा 57y बरोबर 172 आणि 57x वजा 49y बरोबर 252. हा सुद्धा सेम, याच्यामध्ये सुद्धा 49 49 57 57 या तिरप्या संख्या काय आहेत, समान आहेत. मग पहिल्यांदा काय करायचं, आपण दिलेली समीकरण लिहून घ्या. 49x वजा 57y बरोबर 172, समीकरण नंबर 1 द्या त्याला. त्यानंतर 57x वजा 49y बरोबर 252, याला समीकरण नंबर 2 द्या. आता मागील एक्झाम्पल मध्ये मी सांगितले तुम्हाला, तिरप्या संख्या जर समान असतील तर काय करायचं, पहिल्यांदा समीकरण 1 व 2 ची काय करावी लागणार आपल्याला,
बेरीज करावी लागणार. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. समीकरण 1 व 2 पुन्हा आहे तसं लिहून घ्या. 49x वजा 57y बरोबर 172. त्यानंतर 57x वजा 49y बरोबर 252. बरोबर. आता यांची बेरीज करा. 49 अधिक 57 काय येणार? 106x. आता या ठिकाणी वजा वजा आहे त्यामुळे बेरीज होणार 106y बरोबर. यांची जर बेरीज केला तर किती येणार? 424 येणार. 106 106 आणि 424. 6 न 424 ला भाग जातो म्हणजे या पूर्ण समीकरणाला 106 न भाग जाणार आहे. म्हणजे x वजा y बरोबर किती येणार सांगा? 4 येणार. समीकरण नंबर 1 3 मिळाला. कितीने भागला तुम्ही? 106 ने भागला. बरोबर. आता यानंतर बघा काय येणार आहे. पहिल्यांदाच 1 व 2 ची बेरीज केला. आता समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करायची. मोठं समीकरण कोणतं आहे? समीकरण 2 आहे. समीकरण 2 मधून काय वजा करा? समीकरण 1 वजा करा. बरोबर. समीकरण 1 वजा करा समीकरण 2 मधून. समीकरण 2 पहिल्यांदा लिहून घ्या. 57x वजा 49 y बरोबर 252. हे समीकरण 2 झालं. बरोबर. आता याच्यामध्ये समीकरण 1 वजा करा. 49x वजा 57y बरोबर 172. वजाबाकी करायची आहे त्यामुळे चिन्ह बदलावे लागणार. अधिकचा वजा, या ठिकाणी वजाचा अधिक आणि अधिकचा वजा. आता 57 मधून 49 गेले, राहिले किती? 8 राहणार. बरोबर. 8x या ठिकाणी वजा 49 अधिक 57y म्हणजे अधिक 8y आणि 252 मधून 172 गेले. 2 मधून 2 गेले 0. 15 तून 7 गेले 8 राहिले. असा दिला म्हणजे 8x अधिक 8y बरोबर 80. आता 8 8 आणि 80 या पूर्ण समीकरणाला 8 न भाग जातोय त्यामुळे x अधिक y बरोबर किती येणार? 8 आणि 10 80. x अधिक y बरोबर किती येणार? 10 येणार. हे समीकरण नंबर 4. आता समीकरण 3 आणि समीकरण 4 मिळाले आपल्याला. मग या दोन्ही मध्ये बघा सहगुणक समान आणि चिन्ह विरुद्ध कशाचे? y या चलाचे सहगुणक समान आणि चिन्ह सुद्धा विरुद्ध आहेत. त्यामुळे समीकरण 3 व 4 ची काय करावी लागणार आहे? आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. बेरीज करू. समीकरण 3 व 4 x वजा y बरोबर 4 आणि समीकरण चौथं कोणतं आहे? x अधिक y बरोबर 10. अधिक y वजा y काय होणार आहे? कॅन्सल. 2x बरोबर 4 अधिक 10 किती असणार आहे? 14. मग x ची किंमत काढा. 14 भागिले 2 म्हणजेच x बरोबर किती मिळाला तुम्हाला? 7 मिळाला. आता x बरोबर 7 ही किंमत कोणत्या समीकरणामध्ये ठेवणार? ही किंमत समीकरण किती मध्ये ठेवा? 3 किंवा 4 मध्ये. मी 4 मध्ये ठेवतो. 4 मध्ये ठेवू. समीकरण 4 मध्ये ठेवा. x अधिक y बरोबर 10 आहे. बरोबर. x ची किंमत ज्या ठिकाणी तुम्हाला x दिसतो त्या ठिकाणी 7 पुट करा. 7 अधिक y बरोबर 10 झाला. y बरोबर 10 अधिक 7 चा काय होणार? वजा 7. म्हणजे y ची किंमत किती मिळाली तुम्हाला? 3 मिळाली. म्हणजे उकल काय मिळाली सांगा? x आणि y च्या उकली. x ची किंमत 7 आणि y ची किंमत 3. या पद्धतीने आपण ही उदाहरण सॉल्व्ह करू शकतो. आता 7 आणि 3 ही उकल मिळाली. याचा पडताळा तुम्ही घेऊ शकता. आज आपण 1.1 मध्ये टोटल जो पहिला प्रश्न होता तो कृती करा, तो अभ्यासणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये एक सामायिक समीकरणे सोडवा. एकूण 8 उदाहरणं सोडवलेली आहेत. तुम्हाला ही सर्व उदाहरणं समजली असेल असं मी आशा करतो. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला काही शंका वगैरे असतील, डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंटद्वारे आपण कळवू शकता. आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा याचा फायदा व्हावा यासाठी तुम्ही हे जे काही लेक्चर असेल, YouTube लिंक असतील, हे एकमेकांना तुमच्या क्लासमध्ये वर्गामध्ये शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे लेक्चर पोहोचेल आणि कोणताही विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहिला नाही पाहिजे. हा एकच या YouTube चॅनलचा हेतू आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणात आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तुम्हाला कोणत्याही गणित या विषयामध्ये स्कूल डिव्हिजन असेल किंवा कॉलेज डिव्हिजन असेल, कोणत्याही विषयामध्ये तुम्हाला गणित रिलेटेड किंवा मॅथमॅटिक्स रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल, अडचणी असतील, तुम्ही मला विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर सुद्धा आहे. माझा मोबाईल नंबर आहे 8000765551. या नंबरवर तुम्ही मला केव्हाही कॉन्टॅक्ट किंवा व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.